प्राईम मिनिस्टर ऑफ आवर इंडिया. जसे जसे दिवस बदलत गेले तशी तशी आपल्या भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था अधिक अधिक कडक होत गेली. सगळा जर पूर्वीचा कालावधी डोळ्यासमोर आणला तर मग हे का घडत गेलं हे आपल्यालाही लक्षात येतं. मग तो स्वर्गीय इंदिरा गांधींचा असा अचानक सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्यामुळं होणारा मृत्यू असो, पंतप्रधान सन्माननीय राजीव गांधींचा मानवी बॉम्बनी घडवून आणलेला मृत्यू असो, असे बरेचसे प्रसंग, त्यानंतर मग महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अजून आपल्याला काय काय करता येईल यासाठी आपल्या देशात सगळीकडेच धडपड सुरू असते. त्यातल्या त्यात राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, पूर्वी उपपंतप्रधान हे एक पद होतं, गृहमंत्री, प्रत्येक राज्याचे चीफ मिनिस्टर, ह्या सगळ्यांच्या जीवाला धोका नक्की असतो. कारण त्या पदावर कार्यरत असताना, जनहितार्थ काही निर्णय घेत असताना प्रत्येकाला न्यायच देता येईल असं काही नसतं. त्यामुळं कुणावर अन्याय झाला आहे त्या माणसांपैकी कोण कधी कुठून कसा पेटून उठेल काही सांगता येत नसतं. नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला. त्याचा सारांश असा होता की स्त्रियांनी कोणत्या क्षेत्रात प्रवेश केला नाही असं नाही. अक्षरशः इस्रोमध्ये चंद्रावर जे यान पाठवलं त्याच्या क्लिपिंग्स बातम्यांमध्ये बघताना टी व्हीवरती सर्वांनी पाहिलं. आपण इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून कितीतरी महिला आहेत. डॉक्टरी क्षेत्रात नामवंत डॉक्टर म्हणून नाव कमावणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत. मध्यंतरी अशाच एका स्त्री डॉक्टरबद्दल सुद्धा मी व्हिडिओ केला आहे, ज्यांचं वय आत्ता 93-94 असूनसुद्धा त्या अजूनही ऑपरेशन थिएटरमध्ये जातात, अजूनही त्यांचे हात कापत नाहीत. थोडक्यात काय आहे की व्यासंगीपणा आणि आपल्या आपल्या क्षेत्रात आपण कार्यरत राहायचं आहे ही जिद्द त्या स्त्रियांना शांत बसू देत नाही आणि मग त्या पुढे जात राहतात. आता प्राईम मिनिस्टरच्या सुरक्षेविषयी बोलत मी या व्हिडिओची सुरुवात केली. त्याच विषयी मला तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली का असं विचारायचं आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ताफ्यामध्ये आपण टी व्हीवर अनेक वेळा पाहिलं आहे. ते कुठेही कारनी जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये ब्लॅक सूट घालून काही कमांडोज अवतीभवती नक्की असतात. ब्रीफकेस घेतलेला एक कमांडो, त्यांच्या डोळ्यावरती काळे गॉगल. त्या काळ्या गॉगलचं रहस्यसुद्धा कदाचित खूप लोकांना माहिती आहे. त्या गॉगलची ग्लास अशा पद्धतीने बनवलेली असते की त्या व्यक्तीला मागचं सुद्धा क्लिअर दिसतं. त्यातून प्रत्येक गोष्टीचं त्यांना अफाट ट्रेनिंग दिलेलं असतं. कमांडो ट्रेनिंग, इट्स व्हेरी डिफिकल्ट ट्रेनिंग. सोपी गोष्ट नाही आहे ती. आता ह्या ज्या सुरक्षा व्यवस्था केलेली असते, किती सुरक्षा रक्षक नेमायचे, कुठून घ्यायचं त्यांना, त्यांचं ट्रेनिंग कशा प्रकारचं असतं, या सगळ्या बाबी ठरवणारी काही मातब्बर मंडळी असतात. ज्याला कमांडोला नाव आहे SPG, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असं ज्याचं लॉंग फॉर्म आहे. SPG कमांडो असं आपण
पंतप्रधानांच्या अवतीभोवती अशी दिसणारी जी निष्णात तरबेज कमांडोज दिसतात त्यांना आपण म्हणतो SPG कमांडोज, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कमांडोज. आता यामध्ये सुद्धा एका स्त्रीने शिरकाव केला आहे. शिरकाव केला आहे म्हणण्यापेक्षा तिला निवडलं गेलं आहे तिच्या पात्रतेमुळं. असादो कपासा असं तिचं नाव आहे. असादो कपासा थोडंसं वेगळं नाव वाटेलच महाराष्ट्रातल्या लोकांना. ते उच्चारणंसुद्धा लक्षात ठेवणंसुद्धा तसं पाहिलं तर कठीण आहे. पण आजकाल जर तुम्ही काही क्लिपिंग्स बघितले असतील नरेंद्र मोदींच्या, पंतप्रधानांचा ताफा जेव्हा जेव्हा जिथे थांबतो त्यानंतर कारबंद खटाखट एक 12-15 माणसं बरोबर त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या नॉर्म्स अनुसार पंतप्रधानांच्या अवतीभोवती असतात. त्यामध्ये एक स्त्रीसुद्धा आजकाल दिसते आहे. तिचंच नाव आहे असादो कपासा. मणिपूर, ज्याची राजधानी इम्फाळ. तसा पाहिला तर मणिपूर म्हणजे सध्या कशासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आम्ही बातम्यांमध्ये मणिपूर पेटलं असं आपण ऐकतो आहे. जे काही तिथे चालली आहे ती हिंसा, ती हळूहळू नक्की थांबेल, त्याच्यातनं तोडगे निघतील, तो भाग अलायदा. पण अशा या क्षेत्रामध्ये जन्माला येऊन असादो कपासा यांनी सशस्त्र दलामध्ये आधी शिरकाव केला. सशस्त्र दलामध्ये, भारतीय सशस्त्र दलात त्यांची निवड झाली आणि तिथली त्यांची सेवा, त्याचं निरीक्षण केल्यानंतर, त्यांची पात्रता पाहिल्यानंतर त्यांना SPG कमांडो म्हणून आज पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप यामध्ये समावेश त्यांचा केला गेला आहे. असादो कपासा मणिपूर, ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 786 मीटर. तसं पाहिलं तर पर्वतीय भाग, तसं पाहिलं तर खूप मोठ्या सुविधा त्या राज्यात अजून आहेत असं आपण म्हणू शकत नाही. चालू आहे, डेव्हलपमेंट इज अंडर प्रोग्रेस. पण आजचं असादो कपासा यांचं वय जर पाहिलं तर त्यांनी जिद्दीने या क्षेत्रात प्रवेश केला. त्याला जवळपास 15 ते 20 वर्ष नक्कीच झाली असावीत असं मला तरी वाटतं. आज SPG कमांडो म्हणून पंतप्रधानांच्या या ताफ्यात एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एखाद्या स्त्रीची नेमणूक होणं आणि तेही SPG ग्रुपमध्ये, ही पहिलीच महिला नक्की आहे. म्हणूनच असादो कपासा यांना कविप्राविज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. मित्रांनो, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेमध्ये एक साधी बारीकशी चूकसुद्धा चालत नसते. त्यामुळं हे किती जोखमीचं काम आहे याची तुम्ही थोडीशी कल्पना करा आणि मग तुम्हाला नक्की वाटेल की अरे वा, अशीसुद्धा ड्युटी एखादी स्त्री तिथं नेमली जाते म्हणजे तिने स्वतःमध्ये काय पात्रता कमावली असेल, काय तिने कष्ट घेतले असतील. एकतर कमांडोच्या ट्रेनिंगला जेव्हा 50 माणसं पाठवली जातात तेव्हा कुठे 1, 2, 3 असे मिळतात. त्यात सगळ्या 50मधून 2-3 पात्र नग मिळतात असं बोलतात कमांडो लोक, स्वतः सांगतात. इतकं सोपं नाही आहे ते ट्रेनिंग. त्याच्यानंतर मग ट्रेनिंगमधनं थ्रू झाल्यानंतर जी काही तुम्हाला जबाबदारी मिळते ती पेलतानासुद्धा तुम्हाला तुमची क्षमता 100%, मोर दॅन 100% दाखवावीच लागते. त्यातून आता तुम्ही जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सदस्य बनता तेव्हा तुम्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या ते जे काही कडं निर्माण करायचे त्या कड्याचा एक भाग तुम्ही बनताय. त्यामुळं तुम्ही पहा, आजही असादो कपासा यांना त्या ताफ्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही त्यांच्या नजरेचं अवलोकन करा, त्यांच्या चेहऱ्याचं अवलोकन करा, त्यांची बॉडी लँग्वेज काय, त्यांची देहबोली काय सांगते हे पहा आणि क्षणात तुम्हाला समजेल की अरे, आपल्याकडे यातलं काहीही पात्रता नाही. आपण या असादो कपासा या स्त्रीपुढे शून्य आहोत
असं तुम्हाला क्षणात 2-4 मिनटात नक्की जाणवल्याशिवाय राहणार नाही. अशा या जांबाज स्त्रीला असादो कपासा यांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. त्यांना जन्म दिलेल्या त्यांच्या जन्मदात्यांनासुद्धा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. अशा क्षेत्रात येण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या प्रत्येक सदस्याला, कुटुंबातला सदस्य असो, त्यांच्या परिचयातला सदस्य असो, त्यांच्या गावातला असो, त्यांच्या राज्यातला असो, त्या सर्वांनासुद्धा खूप खूप मनपूर्वक मी प्रणामच करतो. असादो कपासा, तुमची कारकीर्द या SPG ग्रुपमध्ये अशीच बहरत राहो आणि तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं तरी तुम्ही तेवढे सक्षम आहात, पण सामोरं जावंच लागू नये या प्रार्थना करण्याइतका मी स्वतःला नक्कीच सक्षम समजतो आणि नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना नक्की करेन. त्या विधात्याकडे मी इतकंच मागेन की असादो कपासा यांना शतायुषी कर, चांगलं आयुष्य दे, त्यांना कोणतीही अडचण येऊच नये आयुष्यात. बस याच प्रार्थनांसह या व्हिडिओ तिथंच थांबतो. पुन्हा एकदा असादो कपासा SPG ग्रुप, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप फॉर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, खूप खूप शुभेच्छा आणि अर्थातच कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.